नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला खमंग आणि रुचकर अशी फोडणीची मूग डाळ कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। फोडणीची डाळ बनवण्यासाठी 1 कप मूग डाळ निवडून घेतलेली आहे। मूग डाळ 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेत आहे। डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर ज्या कपाच्या मापाने मूग डाळ घेतलेली आहे त्याच कपाच्या मापाने 4 कप पाणी घेतलेलं आहे। या डाळीमध्ये चवीपुरतं मीठ घालून ही डाळ शिजण्यासाठी गॅसवर ठेवत आहे। ही डाळ किंवा इतरही डाळी शिजत असताना त्याच्यावर हा सफेद फेस आला तर तो काढून टाकायचा असतो। हा फेस आपल्या आरोग्यासाठी अपायकारक असतो, म्हणून हा सर्व फेस मी डाळीवरचा काढून टाकत आहे। डाळीवरचा सर्व फेस मी काढून टाकलेला आहे। ही डाळ मंद आचेवर गॅसवर शिजत ठेवलेली आहे। या डाळीमध्ये घालण्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घालून यामध्ये अर्धा कप पाणी घालत आहे। आता हे सर्व मी कुकरमध्ये लावून 1 शिट्टी करून शिजवून घेत आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य मी कुकरमधून बाहेर काढत आहे। एकीकडे आपली मूग डाळही छानपैकी शिजलेली आहे, तर यामध्ये मी 1 टीस्पून हळद घालत आहे आणि ती छानपैकी ढवळून घेत आहे। डाळीमध्ये हळद छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी शिजलेलं टोमॅटो, कांदा, मिरची, आलं ओतत आहे। आता या डाळीमध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आणि डाळ छानपैकी ढवळून घेत आहे। ही डाळ मंद आचेवर शिजत आहे तोपर्यंत ह्या डाळीच्या फोडणीची तयारी सुरू करूया। गॅसवर पळी गरम करत ठेवलेली आहे, तर ह्या पळीमध्ये 1 टेबलस्पून तेल फोडणीसाठी घेत आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 टीस्पून राई घालत आहे। राई छान तडतडलेली आहे। 5 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्याने ठेचून त्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मी या फोडणीमध्ये घालत आहे। लसूण फोडणीमध्ये छानपैकी तळलेली आहे, तर आता यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालत आहे। थोडासा हिंग, छानपैकी तयार झालेली फोडणी आता मी डाळीमध्ये ओतत आहे। फोडणी डाळीमध्ये ओतून डाळीला झाकण लावून ठेवत आहे। थोड्या वेळाने डाळीचं झाकण मी बाजूला करत आहे। फोडणी डाळीमध्ये छानपैकी मुरलेली आहे, तर मी आता डाळ ढवळून घेत आहे। डाळीची चव घेऊन पाहावी। जर डाळीमध्ये मीठ कमी असेल तर आपण ते घालावं।
छानपैकी उकळलेली आहे, तर गॅस बंद करून पातेल्याला झाकण लावून ठेवत आहे. थोड्या वेळाने पातेल्याचं झाकण बाजूला करत आहे. उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि खमंग अशी फोडणीची मुगाची डाळ तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.